अरे वा, काय टायमिंग आहे बघ. तू आलीस आणि चहा तयार. ईशा नाही आली आहे ना घरी? नाही का? म्हणजे मला भीती वाटत होती की मी यायच्या आधीच ती ऑफिसमधनं परत येईल इथे. म्हणजे काय काय झालं काय? ती ऑफिसला आली होती ना. तुमच्या ऑफिसला? हो. का? अरे देवा, मग ठीक आहे, हळू. मला एवढं टेन्शन आलं होतं ना मधू, मला वाटलं की आज आपण पकडले जाणार, सगळं कळणार तिला. मग काय केलं तुम्ही? काही विचारू नकोस. उंदरा मांजराचा खेळ चालू होता दिवसभर. म्हणजे मी ऑफिसमध्ये पोहोचले ना, ती समोरून आली माझ्या, म्हणजे पाठमोरी होती पण मलाच येऊन धडकली. अरे बापरे, मग? हो, आणि तिकडे ओम उभा आणि त्यांनी हात अगदी वरच केले. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये इतकी मी कचाट्यात सापडले ना, कसं बसं निभावून नेलं मी. पण मला खरंच वाटतं आता की हे आता ओमनी सांगून टाकलं पाहिजे. म्हणजे बाहेरून तिला कळण्यापेक्षा ओमनी सांगितलं ना तर जास्त बरं होईल. नाही तर तिला वाटेल की आपण सगळेच मिळून तिला केवढे फसवत होतो आणि धक्का बसेल तिला. हो, पण हा डिसिजन ओम दादानी घ्यायला पाहिजे ना, आपण काय करणार? हो, नेहमी ओमशी पण बोलणारच आहे, पण तो पण फार स्ट्रेस्ड आउट आहे या सगळ्यामुळे. कधीतरी सत्याला सामोरं जावंच लागणार आहे ना त्याला. म्हणजे पर्यायाने आपल्या सगळ्यांनाच. बरं, बाकीचे कुठे आहेत सगळे? सगळ्यांना पाठांतराला बसवलंय. काय? अगं, एक्झामचे दिवस आहेत, तयारी नको करायला? अगं मजा येते. तुला खरं सांगू का, ही सगळी धावपळ वगैरे ठीक आहे, मला मजा येते. अगं म्हणजे असं वेगळंच काहीतरी करते का मी 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 नाहीच आहे. म्हणजे काय? मी नसल्याची ऍक्टिंग करते ना. बर बर बर. मी ना खूप घुसलीये ओमदादाच्या बहिणीच्या रोल मध्ये. ते दिसतच आहे. आवडतंय मला. हा, हॅलो. तू ऑफिसला आली होतीस? नाही, तू ऑफिसला आली होती का? हा, हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो, काय माझा आवाज ऐकू येत नाही? नाही, येतोय, ऐकू येतोय आता. हा, बोल. काय? नाही, म्हणलं तू ऑफिसला आली होती का आज? नाही, मी कशी येणार ऑफिसला? मी चेन्नईमध्ये आहे ना. अरे हो, तू तिकडे चेन्नईत आहेस नाही का? आणि मला इथं चेन्नई पडत नाही. सॉरी सॉरी सॉरी, बॅड जोक. तू खोटं बोलत नाही ना माझ्याशी? नाही, मी कशाला खोटं सांगू? नाही, मग शोभना, तुला त्या वादळाचा काही त्रास नाही झाला ना? काय वादळ? नाही, मला नाही झाला त्रास. अगं, तुझ्या त्या चेन्नईत वादळ नाही आलंय का? पेपर टीव्हीवर काय दाखवताय? बे ऑफ बेंगॉल मध्ये वादळ. नाही, मी कोस्टच्या जवळ नाहीये ना, म्हणून मला त्रास नाही झालाय. पण मला त्रास होतोय ना. ते वादळ माझ्या डोक्यात शिरले शोभना. चक्रीवादळासारखं गर 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 फिरतय, शांतच होत नाही. तू परत तू परत कधी येणार आहेस? तू परत प्यायला आहेस का? नाही अगं, मी दारू पित नाही. दारू सोडली, मी सुधारलोय. विश्वास नाही का माझ्यावर? अगं, मी पूर्वीचा सुशांत नाही आता. नाही, तू सेफ आहेस की नाही हे विचारण्यासाठीच फोन केला होता. बाय, गुड नाईट.
अरे कुठले पेपर आले माझ्याकडे? हो ना, सिनेमाची पुरवणी दे रे जरा. अरे ही घे ना, ही झाली आहे माझी वाचून. अरे ती नको बाबा, हे सगळे तुझ्याकडे घेते. सिनेमाचे दे इकडे. अरे तू नेहमी एकच काय पुरवणी वाचतो? जरा पेपर मेन पण वाचत जा ना, आपण पैसे सगळ्याचे भरतो. ते तू वाच, मला काय वाटलं तर तुला विचारत जाईल, पण माझ्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे. काय सजवून बसलायत आपलं सगळं? हा हे घ्या रणजित, हा? चहा, हो घेतो. ब्रेकफास्ट. काय आहे तिकडे डायनिंग टेबलवर मांडून ठेवलं, मग इकडे घेऊन यायचं. तुला काय हवंय? मला चहा दे फक्त. बरं ओम ऐक ना माझं. गुड मॉर्निंग. हे बघ, अरे बाप रे, आज सकाळ लवकर झाली. यावेळेला खरं तर तू लोळत असतेस. डोक्यावर परिणाम झाला बहुतेक, एवढ्या सकाळी सकाळी उठलीये. अरे काय ना रणजित काका, मला लवकरच उठायचं असतं, पण काही लोक माझ्या बेडरूम मध्ये येतात आणि गुड मॉर्निंग म्हणतात, मग मला उगाच झोपून राहावं लागतं आणि उंच्या मोजत राहतात ग. काय झालं? तुझी उंची का कशासाठी? मला उशीर झाला. पटकन जरा पेपर फोल्ड करून दे ना मला. मी पटकन चहा पितो आणि निघतो. अरे आज दत्ता भाऊंचा वाढदिवस आहे. हा? अरे काय सांगतोस? आधी का नाही सांगितलंस? अरे सरप्राईज द्यायचं होतं ना. अरे काय ना, दत्ता भाऊंना पण ना खूप बरं वाटेल आपण सेलिब्रेट केला तर. म्हणजे आजूबाजूला माणसं असतील तर खूप खूप बरं वाटेल रे त्यांना. म्हणजे आजपर्यंत त्यांना कधी वाढदिवसाबद्दल कोणी साधा फोनही केलेला नाहीये. काल अचानक पेपर वाचत होतो आणि तारखेकडे लक्ष गेलं रे, त्यामुळे लक्षात आलं माझ्या. नाही म्हणजे आज आहे ना वाढदिवस? हो आजच, आज आज. मी काय म्हणते, आपण असं लॉंग ड्राईव्ह वगैरे प्लॅन करूयात का? लोणावळा, व्हॉट्स इट? नाही नाही, एवढं नको. अगदी अगं कोर्टात खूप कामं असतात. असं काही नसतं कोर्ट वगैरे. बाबांचा वाढदिवस आहे आपल्या. मीशा ताईला सांगून येते. अरे हिला आवरा. नाही, आपण एवढं नको करूया. मी केक घेऊन येतो आज. नाही, मी ऑलरेडी आणून फ्रीज मध्ये ठेवलाय. काय? बघा रणजितचा उत्साह बघा. मग आता त्याने नाही का साजरा केला माझा वाढदिवस? अहो जेलमध्ये अख्खा केक मॅनेज. नाही म्हणजे मग आपण पण काहीतरी करायला हवं ना त्यांच्यासाठी. अरे नाही काहीच हरकत नाही. तुझी इच्छा आहे ना रणजित? मग दणक्यात सेलिब्रेट करूया आपण वाढदिवस. म्हणजे असं सरप्राईज मिळाल्यानंतरचा दत्ताराम भाऊंचा चेहरा मला सुद्धा बघायचा आहे. ईशाताई, काय करतेस? अगं ऑफिसला जायच्या आधी नोट्स काढायला लागतात ना रोज, त्या तेवढ्या काढून ठेवते. तू नाही जायचंय ऑफिसला? अगं नाही काय जायचंय, असं कसं करून चालेल? अगं आज बाबांचा वाढदिवस आहे. हो, ओम काही बोलला नाही मला. ऐक ना, मी विश करते त्यांना. तुम्ही सगळेजण एन्जॉय करा. हा, मला गेलंच पाहिजे ग. अगं वेडी आहेस का तू? ओमदादाही आज ऑफिसला जात नाहीये, त्यामुळे तूही नाही जायचंय. प्लीज प्लीज प्लीज, आपण खूप धमाल करणार होता. आधीच सांगून ठेवते, नाही जायचंयस तू. अगं ऐक ना, फोन बघ ना जरा. घरचा आहे का ग? हो आई. हा, स्पीकरवर टाक ना. हा हा आई. इशू, काय काय झालं ग लाईटचं? कसले लाईट? अगं तुझ्या घरचे लाईट गेले होते ना, त्याचं काय झालं? हा ते होय. अगं काय झालंय, अश्विनी आली नाहीये ना अजून नाशिकहून परत. तर मला काय होतं, एकटीला बोर होतं, म्हणून मी कोर्टातलं उरकलं की मग इथेच येते ओमकडे. काय ईशा, अगं असं 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 कसं करतेस तू? अगं इथली माणसं मला सोडतच नाहीयेत घरी. हा, ओमची आजी ग, ती सारखं म्हणते की तुझी ती मैत्रीण परत आल्याशिवाय तू जायचंच नाहीस एकटीने राहायला. आई आणि एक मोठा माणूस इतक्या प्रेमाने आपल्याला काहीतरी सांगतंय, मी कसं नाही ऐकणार त्यांचं? आता म्हणजे मी तरी काय बोलू आता यावरती ग इशू? काकू, तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळेच घरी असतो, त्यामुळे धमाल चाललेली असते इकडे. हॅलो, कोण बोलते? मी मधू, मी ओमदादाची लहान बहीण. अच्छा अच्छा, मधू का? कशी आहेस मधू? मी बेस्ट आहे. आणि आई बाबा? कुणाचे आई बाबा? आई बाबा तुझे? आई बाबा पण बेस्ट आहेत एकदम.
बर बर. बरं आम्ही तिकडे येतोय. म्हणजे काय आहे, ईशाच्या बाबांचं काम आहेच, तर ते कामही होईल आणि तुमच्या सगळ्यांची भेट सुद्धा होईल, म्हणून आम्ही येतोय तिकडे. हा ईशाताई, अगं आज बाबांचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे आपण सगळे बाहेर जाऊ. मग आई, आज ओमच्या बाबांचा वाढदिवस आहे. हो, कळलं कळलं मला. ठीक आहे, आम्ही परत येतो कधीतरी. हा, नंतर येऊ. आणि ईशा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आले आले, परत हाक मारली. तुला अगं कसं ऐकू येईल, सवय करा. आलेच. हा बोल आई. अरे असली वाट लागणार होती ना. अगं, काय झालं? अरे अरे आम्ही आता खोलीत होतो ना, तर ईशाच्या आईचा फोन आला. तिच्या बाबांचं काहीतरी काम आहे इथे पुण्यात, तर ते घरी येत आहेत. काय? हो. एक मिनिट, चिमटा काढ. आई, आई, स्वप्न नाहीये ना चेक केलं? नाही नाही, पण ते बरेचदा मला सुद्धा म्हणतात फोनवर कधीही की नाही यायचंय भेटायला म्हणून. पण तू फोनवर काय बोललीस? मी त्यांना म्हंटल की माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आम्ही सगळे घराबाहेर चाललोय, घरी कोणीच नाही. हे बरं यार, जगात काही करा पण कोणापासून काही लपवून ठेवू नका. माझ्यावर ही परिस्थिती आली म्हणून, नाहीतर हे तू काय खोटं बोलतेस ना, ओरडलो असतो मी तुला, रागवलो असतो. एक मिनिट, मी हे सगळं सांगा. लांबट लांबट नको, तू चल माझ्या बरोबर, काम आहेत आपल्याला. उगाचच चल चल चल. उगाच. शांत शांत. मला शोभना मावशी, काय झालं? मगाचपासून मी बघतोय, तुला मला काहीतरी सांगायचंय का? हो, मला सांगायचं तर होतच. ये ना जरा. मला नाही वाटत मी आज ऑफिसला येऊ शकेन. तू प्रधान सरांना सांग, कारण की सुशांतचा फोन आला होता पुन्हा. काय? हो, काय म्हणाला? त्याला कळलंय रे मी ऑफिसला गेले होते म्हणून. कसं? पण तो पाळत ठेवून असणार. फार अवघड झालाय मला. तू ऑफिसची काळजी करू नकोस. मी बोलतो प्रधान सरांचे, मी ऑफिसचं सगळं मॅनेज करतो. आणि ह्याला तू एक काम करतो, फोन लाव त्याला. अरे आता कशाला? तू त्याला फोन लाव आणि त्याला सांग मी सेफ आहे म्हणून. आपण ना प्रत्येक गोष्ट खूप घाबरून करतोय. लाव तू त्याला फोन. अरे पण लाव. मग लावते, पण मला त्यातला पॉइंटच कळत नाही. तू काय म्हणतोस? आउट ऑफ कव्हरेज आहे. ते तो गेलाच आहे. काय झालं? भीती वाटतेय मला. कसली? कसली माहित नाही रे, पण वाटते, भीती वाटते. डोंट वरी. हो, हे घाबरायचं नाही. हो, आणि काहीच मनाला लावून घ्यायचं नाही. करेक्ट. ऑल इज वेल. ऑल इज वेल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Datta Baba. Happy birthday to you. गुलाबाची कुंडी हात लावलेला ठेव तिकडं. गेली भाऊ. घरी गिफ्ट ही कुर्ता आहे, कुर्ता ताबडतोब परिधान करा आणि ओमच्या बाबांच्या रोल मध्ये शिरा, कारण ईशाच्या घरचे येत आहेत. मी म्हणलंच काहीतरी डाव असल्याशी तुम्ही झालेलं नाही. नाही तर कुर्ता बिरता कुठला देतोय मला तुम्ही? आईला आई बाबा येत द्यावा रे द्यावा. त्या पोरीने एक तर प्रश्न विचारून नाकी न मानलं मला. हे बघा, तुला पहिलं सांगतो, ती ईशा आली, मी तिच्या एकाही प्रश्नाला उत्तर देणार नाही. बस काय करायचं तुम्ही बघा तुमचं. मी सपोर्टिंग रोल मध्ये राहणार. मान्य तुम्हाला तरच कुर्ता घालण्यात घालणार नाही. नाही, आम्ही याचं काही वचन देऊ शकत नाही. म्हणजे बाबा, ईशाचे बाबा जे आहेत ना, ते अतिशय हुशार आहेत. नाही ते प्रश्न विचारतील तुम्हाला.
तू काय टेन्शन देतो काय मग? हो टेन्शन घ्यायलाच पाहिजे भाऊ. म्हणजे लग्नाची बोलणी जसजशी जवळ येतील तस तसे ते तुम्हाला आणखी समजून घ्यायचा प्रयत्न करणार, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारणार. तुमची लॅब कुठे आहे, तुमची उंदरं कुठे आहेत, तुमची बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, कितीतरी प्रश्न विचारणार. मी काय म्हणतो ते सागरला बोलून घ्या ना. केला होता ना फोन, पण लागत नाही ना फोन त्याला. तो कुठे गेला काय माहित नाही. बरं ते जाऊ दे, आता मला बरीच कामं करायची आहेत. उगाच जास्त बडबड करत बसू नका, आपल्याला काम आहे. चला तर ए, आवरा, आवरा, आवरा. अरे काय बरीच कामं पडली आहेत. तो लटकायला काय झालं इकडं बघितलंस? घरातल्या सिनियर माणसाला ही ट्रीटमेंट आहे. तिला आगे ढकलून आणि बॉम्बला बसा आता. असू नको. एकदम एकदम सोबीसारखी असतेस तू. हे बघ असं हसणं ऐकून मी तर सोड, ते लहान बाळ सुद्धा बेशुद्ध पडेल. तर आतले काय म्हणतात ते सांग मला. दत्ताराम भाऊ, हा. तुम्ही ना फार भोळ्या, काही काही कळत नाही हो तुम्हाला. ए सेम तुम्ही पण असेच म्हणायचे. ते खेचतायत तुमची. म्हणजे ईशाचे आई वडील. येणार नाही? हो, ते आज पार्टी करणार आहेत आणि तुम्हाला सरप्राईज देणार आहेत बर्थडेचं. असं तुझा नाही नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, त्यापेक्षा तुम्हीच त्यांना काहीतरी असं इम्प्रेस करणारं बोलून तुम्ही सरप्राईज द्या ना त्यांना. म्हणजे काय करायचं? हा, कुठे घेऊन चालला? चला भाऊ चला गप्पा. अरे, हे काय लहान पोरावर काय करतो तू? या मजा आहे मजा मजा. अरे मला पाडतो काय? कुठे नाही नाही भाऊ, हा, थांबा 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 थांबा. थांबू पुढं काय? एक मिनिट थांबा, एक मिनिट भाऊ. हात काढ की. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अरे काय सरप्राईज? व्हॉट अ सरप्राईज. ड्रेस कसा काय दिसतोय? अरे झकास बाबा. एक नंबर. काय घरी पाहुणे म्हणलं तर आपण पॉश कपड्यात पाहिजे ना. कोण पाहुणे? ते लॅब मधले सायंटिस्ट मित्र आहेत. ते येणार आहेत. ऑल माय फ्रेंड्स. हो आणि काय ते उगीच ते सगळ्यांच्या समोर नको असं त्यांना वाटतं म्हणून. सिम्पल लिव्हिंग उच्च थिंकिंग. बाय द वे, डॉक्टर बाबा, हॅपी बर्थडे. अरे तुला कसं काय माझं नाव माहित? हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. हॅपी बर्थडे. अहो, हा थँक्यू मॅडम. आमच्या मॅडम. आता ज्याला कोणाला हॅपी बर्थडे म्हणायचं असेल त्याच्या ऍडव्हान्स मध्येच हॅपी बर्थडे थँक्यू. आणि हो, तुम्ही प्रॉमिस केलेत मला आज तारे दाखवणार आहात म्हणून टेलिस्कोप मधून. हा दाखवू की. संध्याकाळच्या लोक होतात ना, संचाला आपल्या लॅब मध्ये घेऊन ये टेलिस्कोप. ओके. तारे दाखवून टाकू. I'll show you blue skies and stars like Shani Maharaj and Shukr Tara, Mandavara, all moons, suns and Experita. एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणायचं त्यांना. ए शिकप रे. अगं शी नाही खरंच. गप्प बस ना तू. पण बाबा, तुम्ही असं गावरान बोलताना मला भयंकर मजा येते. म्हणजे खरं तर असं रांगडं बोलतात ना, हे तेव्हाच खरे वाटतात. आमच्या गावाकडच्या मातीचा सुगंध या भाषेला. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण एक मिनिट, मी तुमच्यासाठी एक प्रेझेंट आणलेलं आहे. अरे वा. लव लेटर. येस. E is equal to MC square. बोला आईन्स्टाईन. मी म्हणतो दॅट्स फाईन. पण तू असलास किती हुशार तरी ऑस्कर मी घेऊन जाईन. नोबेल. नोबेल मी घेऊन जाईन. मनाने होतो आपण कायम वेडे फकीर. मनाने होतो आपण कायम वेडे फकीर. तुम लोग मिले और बदली जीवन की टेढ़ी लकीर. वा. मी स्वतः कधी बघितलं नाही रोम. मी कधी स्वतः बघितलं नाही रोम, पण लाखात एक आहे माझा ओम. अरे वा.
आता सारं काही त्याच्यासाठी तुमच्यासाठी वरूनच बांधल्या गेल्या आहेत आपल्या नशिबाच्या गाठी. तुम्ही आरशासमोर उभे राहता तेव्हा लाजवाब कहता है शीशा. रोमिओ ज्युलियट ही रांझा, तसे माझे ओम आणि ईशा. भारी भारी. तुमच्यामुळे बदलली माझी जनकीय रचना. बाकी मुझे कुछ नहीं कहना, मुझे कुछ नहीं कहना, मुझे कुछ नहीं कहना. थँक्स टू मधु. नाही कविता रचली मी, तिने फक्त लिहिली आहे.